मराठवाड्यासह महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडतोय आणि हा पाऊस पडत असताना महाराष्ट्रासह देशातील काही भागांना धोक्याची घंटा या भागांसाठी निर्माण झालेली आहे. त्याचं कारण असं आहे की एक चक्रीवादळ जे आहे ते महाराष्ट्रासह भारतातल्या काही भागांमध्ये येऊन धडकणार आहे. शक्ती हे चक्रीवादळ जे आहे ते बंगालच्या उपसागरामध्ये तयार होते. हे चक्रीवादळ महाराष्ट्रावर नेमकं काय परिणाम करणार आहे, महाराष्ट्रात कुठल्या भागांमध्ये परिणाम करणार आहे, हे बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर मान्सून जो आहे तो आता दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि अरबी समुद्रात पोहोचला आहे. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार 23 मे ते 28 मेच्या दरम्यान हे जे चक्रीवादळ आहे या चक्रीवादळामध्ये रूपांतर होणार आहे आणि याचा परिणाम अंदमान समुद्रावर आणि निकोबार बेटांसह भारतातल्या विविध राज्यांमध्ये होणार आहे. बंगालच्या उपसागरामध्ये 23 मे ते 28 मेच्या दरम्यान प्रचंड वेगाने हे शक्ती चक्रीवादळ जे आहे ते तयार होणार आहे. 16 मे ते 18 मेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र आहे हे याचं रूपांतरच पुढे जाऊन या चक्रीवादळामध्ये होणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ सांगतात. तरी या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आतापासूनच पुढील 2 ते 3 दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि कर्नाटकच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व सरी ज्या आहेत त्या कोसळत आहे आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसत आहे. मराठवाड्यातील बीडसह काही जिल्ह्यांमध्ये काल पाऊस झाला आहे. तसेच राज्यातही अनेक भागात पाऊस पाहायला मिळाला आहे आणि हे जे चक्रीवादळ आहे हे चक्रीवादळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे परिणाम जे आहे ते जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे आणि राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गोवा, गुजरातसह महाराष्ट्रातल्या कोकणपट्टी आणि मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यामध्ये हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस यामुळे पडणार असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. शक्ती या चक्रीवादळाचं नाव आहे. आपण बघितलं तर यापूर्वीसुद्धा अनेक चक्रीवादळे महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. त्याचे परिणाम महाराष्ट्राने हे भोगले आहे. तसेच आता पुन्हा हे शक्ती चक्रीवादळ सुद्धा नव्यानं येऊन ठेपलं आहे. त्यामुळे आता या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन नेमकं काय तयारी करतंय हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास आपण या परिस्थितीत काळजी घेणं महत्त्वाचं आहे. आपल्याला मान्सून अपडेट असतील किंवा वेदर रिपोर्ट असतील याचे व्हिडिओ किंवा या संदर्भातले वेगवेगळे अपडेट असतील हे पाहण्यासाठी आपल्या या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की व हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.